आज प्रथमच आपण ग्रंथराज श्रीमद दासबोध याचं श्रवण आणि चिंतन आमच्या गुरूंनी आम्हाला शिकवलं ते आमच्या अल्पबुद्धीप्रमाणे आपण एकत्रितपणे शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. उद्देश एवढाच आहे की आपण भारत ही अध्यात्माची राजधानी ज्याला म्हटलं जातं, अशा अनेक संत महंतांनी पूर्ण देशाचा विचार केला तर विशेष करून महाराष्ट्राचं विशेष स्थान आहे त्याच्यामध्ये, आणि त्याबरोबर पुणे जिल्ह्याचं तर आणखी विशेष स्थान आहे. अशा आपल्या शेजारी जिल्ह्यातील म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये ज्यांची समाधी आहे असे श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ श्रीमद दासबोध हा आपल्या जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करतो आणि आपलं आध्यात्मिक जीवन कसं असावं याचं योग्य मार्गदर्शन करतो. समर्थ रामदास स्वामींच्या काळच्या स्थितीचा विचार केला तर त्यावेळची स्थिती आहे. आजही हे सर्व विचार जशीच्या तसे तंतोतंत आपल्याला संपूर्णपणे लागू पडतात. असं हे अद्वैत तत्त्वज्ञान आपण या श्रावण मासाच्या निमित्ताने सर्वजण एकत्रितरित्या श्रवण करणार आहोत. मी बाळासाहेब दौंडकर राजगुरुनगर या ठिकाणावरून आपण हा उपक्रम गेल्या 5 वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून करतो. मागच्या वेळेला आपण श्रीमद दासबोध श्रीमद भागवताचं संपूर्ण श्रावण मासामध्ये केलं होतं. यावेळेला आपण दासबोध हा ग्रंथ श्रवण करणार आहोत. या ग्रंथाचं श्रवण करण्यापूर्वी एक विचार आपल्या प्रत्येकाच्या मनात की आपण प्रत्येकजण काहीतरी आपल्या जीवनामध्ये चांगलं घडावं या उद्देशाने काहीतरी आध्यात्मिक साधना करत असतो, पण त्याचं योग्य मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोहोचलं तर त्याचा आपल्याला निश्चित आपल्या जीवनामध्ये आणखी काही चांगला फायदा होईल असं आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही हा प्रसार आमची साधना म्हणून करत आहोत. मग भारताच्या संपूर्ण संतांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये विशेष संतांचं जे स्थान आहे आता आपण पाहिलं त्याच्यामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा प्रामुख्याने उल्लेख होतो की ज्यांनी भागवत धर्माचा अर्थात वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि जगद्गुरू तुकोबारायांनी त्याच्यावर कळस चढवला. अशा मालिकेमध्ये अनेक संप्रदाय निर्माण होत असताना त्या काळामधली ती भौगोलिक परिस्थिती कशी होती, राजकीय परिस्थिती किती होती, सामाजिक परिस्थिती कशी होती, आणि मग त्या काळातल्या लोकांना साधनेकडे वळवण्यासाठी त्या काळामध्ये त्या असणाऱ्या सत्पुरुषांनी साधू संतांनी जे काही उपक्रम केले आणि समाजाला चांगल्या मार्गाकडे वळवण्याचा प्रयत्न केला, तीच परिस्थिती आजही आपल्यासमोर जशीच्या तशी आहे. काळाचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा काळ युगांच्या भाषेमध्ये मोजला जातो आणि 4 युग प्रामुख्याने सांगितली जातात. 4 युगांमध्ये फार पूर्वी सत्ययुग होतं सांगितलं जातं, नंतर त्रेतायुग आलं, नंतर द्वापारयुग आलं आणि तर कलियुग आहे. आपण सर्व या कलियुगामध्ये राहतो. तर कलियुगाची एक विशिष्ट साधना सर्व संतांनी आपल्याला सांगितली. ती साधना जर आपण सर्वांनी एकत्रित करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आजचं चित्र बदलू शकतं असा विश्वास संतांनी त्या काळी व्यक्त केला. पण भौतिक जीवनात आपण सर्व गुरफटलेलो ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असताना प्रामुख्याने आता आपल्याला या कलियुगाच्या 4थ्या चरणामध्ये अनेक भयंकर गोष्टी ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. या सगळ्याचं चित्र जर बदलायचं असेल तर आपल्या प्रत्येकाकडे आध्यात्मिक बळ असं म्हटलं पाहिजे. कलियुगाचा एक मंत्र संतांनी सांगितला, संघे शक्ती कलियुगे. कलियुगामध्ये संघटित राहण्यामध्ये सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य जर आपल्याला टिकवायचं असेल तर एक व्यक्ती मनुष्य म्हणून प्रत्येकाने संघटित होण्यासाठी चांगल्या विचारांनी एकत्र येण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. जर हा प्रयत्न आपल्याकडनं सातत्याने होत गेला तर एक दिवशी हे चित्र बदलणार आहे आणि
फार पूर्वीच्या काळी सांगितलं जातं की भारतामधून सोन्याचा धूर निघायचा. तर ही परिस्थिती पुन्हा निश्चित या भारत देशामध्ये निर्माण होईल. कारण जगाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा या जगाला आध्यात्मिकदृष्ट्या मार्गदर्शन करणारे भारत ही अतिशय मुख्य भूमी आहे. मग अशा भूमीमध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणि त्यातूनही पुणे जिल्ह्यामध्ये संतांची मांदियाळी त्या काळामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी होती. परंतु त्या काळातल्या संतांना ते देहावर असताना त्या काळच्या समाजाने प्रचंड त्रास दिला आणि त्यांच्या देहत्यागानंतर त्यांचं महत्त्व समजल्यानंतर आज त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा होते. परंतु त्या संतांच्या हयातीच्या काळामध्ये जर लोकांनी संतांना समजून घेतलं असतं तर कदाचित आज या संपूर्ण देशाची स्थिती फार वेगळी दिसली असते. अशा या आध्यात्मिक प्रवासामध्ये आपण अनेक संतांपैकी महाराष्ट्रामध्ये ज्यांचं अतिशय महत्त्वाचं कार्य होतं, अशा महत्त्वाच्या कार्यांमध्ये ज्यांनी अग्रेसर होते, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना योग्य दिशा देण्यासाठी मार्गदर्शन केलं, असे संत समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या लिखित दासबोधाचा प्रामुख्याने विचार करणार आहोत. या विचाराचा आपण जेव्हा चिंतनामध्ये समावेश केला आहे तेव्हा आत्ताच्या काळाच्या परिस्थितीचा सुद्धा आपल्याला विचार करून घ्यावा लागणार आहे. कारण प्रत्येक काळाची एक साधना ठरलेली असते आणि काळांना अनुकूल साधना जर आपण केली तर निश्चित आपल्याकडे त्याचा आपल्याला लवकर फायदा होतो आणि हा फायदा तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला तितक्याच गतीने प्राप्त व्हावा ह्या एका उद्देशाने आपण हे श्रवण सुरू केलेलं आहे. पुन्हा एकदा या उपक्रमामध्ये आज प्रथम दिवसामध्ये सर्वांचं स्वागत करतो. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि रामदास स्वामींचा विचार केला तर दोघांच्या कालावधीमध्ये असणारा जो कालावधीचा फरक आहे हा साधारणपणे 350 वर्षांचा आहे. 12व्या शतकाचा उद्धार्थ संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी भागवत धर्माची ही पताका पूर्ण देशामध्ये रोवताना प्रामुख्याने त्यांनी आळंदीतून हा उपक्रम सुरू होताना पैठण क्षेत्र, पुणे जिल्हा, नाशिक अशा विविध भौगोलिक भागांचा विचार केला तर हे क्षेत्र वाढत जाताना ह्या विश्वाला त्यांनी मोठा संदेश दिला आणि पसायदानातून सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना ज्ञानेश्वर माऊलींनी मागितली. तोच उपक्रम 16व्या शतकाच्या मध्याच्या भागामध्ये समर्थ रामदास स्वामींनी त्या काळच्या परिस्थितीचा विचार केला तर परकीय सत्तेमध्ये संतांना कार्य करत असताना किती अवघड होतं आणि त्याच वेळेला एक निर्भीड राजा या संपूर्ण देशाचं स्वातंत्र्य अबाधित करण्यासाठी लढतो, त्यावेळेला त्याला सुद्धा योग्य आध्यात्मिक मार्गदर्शन केलं. अशा या थोर संतांच्या विचाराचं आपण श्रवण करायला सुरुवात करणार आहोत. मग जेव्हा जेव्हा संतांच्या विचारांचा चिंतन करण्यासाठी सुरुवात केली जाते तेव्हा त्या काळच्या परिस्थितीचा विचार केला तर यवनांच्या सत्तेमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या काळाचा काळ तर एकदमच प्राचीन जो समजला जातो, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या सत्पुरुषाने समाजाला भक्ती आणि शक्ती अशी दोन्ही साधना का आवश्यक आहे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शक्तीचं स्रोत म्हणूया आपण हनुमंतरायाच्या मूर्तींची स्थापना केली. शक्तीचं महत्त्व काय आणि त्याच्याबरोबर संपूर्ण जीवनामध्ये साधनेचं महत्त्व काय, संपूर्ण जीवनाच्या अंगाचा स्पर्श या दासबोधातून या विराट ग्रंथातून होताना दिसतो. दासबोधाचा विचार केला आपण तर वेगवेगळ्या दशकातून समासारूपी रचना करून अतिशय सोप्या आणि काळजाला भिडणाऱ्या अशा भाषेतून हे मार्गदर्शन समर्थांनी आपल्याला केलंय. 20 दशकांचा हा अतिशय विशाल ग्रंथ आपल्या जीवनाचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला करतो. याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 10 समास आहेत
आणि ह्या 10 समासातून वेगवेगळ्या ओव्यांच्या मार्फत आपल्या जीवनाचा संपूर्णपणे मार्गदर्शन आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. मग ह्या 2 संतांचं कार्य किती साम्य आहे असं जर बघितलं, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी जी अंतर्गत साधनं आपल्या जीवनात ज्ञानाची अपेक्षा केली, ती अपेक्षा समर्थांनी आपल्या जीवनामध्ये कशी उतरवावी याचं अतिशय जिवंत मार्गदर्शन आपल्याला या दासबोधातून केलं. मग अशा या 20 दशकांमधून आपण क्रमाक्रमाने आपल्या वेळेनुसार हे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. समर्थांचं साहित्य प्रामुख्याने जे लहान मुलांकडे जर गेलो आपण तर मनाचे श्लोक यातून आपल्याला अनुभवायला मिळतं. माणसाचं मन जर सक्षम असेल तर त्याच्याकडनं कार्यसुद्धा सक्षम होतं. असं म्हणून 205 मनाच्या श्लोकातून मनाला सक्षम करण्याची प्रक्रिया समर्थांनी अतिशय प्रभावीपणे विचारातून मांडली. आजही काही शाळांमधून या पाठांतराचा प्रयोग करून मनाला सक्षम कसं करावं याचं मार्गदर्शन या मनाच्या श्लोकातून होतं. परंतु दासबोध ग्रंथाचा विचार केला तर अतिशय रसाळ वाणीतून समर्थांनी सोप्यातून जीवनाच्या गहन प्रश्नांची सोडवणूक कशी करायची याचं मार्गदर्शन केले. मग पहिल्या दशकाचा जर आपण विचार करायला गेलो तर त्याच्यामध्ये ग्रंथारंभ लक्षण सुरुवात केली आहे आणि ह्या ग्रंथाचा आरंभ करत असताना त्यांनी गणेशाचं स्मरण केले, सद्गुरूंचं स्मरण केले आणि या स्मरणातून समर्थांना त्या काळी अपेक्षित असलेला एक महंत निर्माण व्हावा. तर महंत म्हणजे काय, तर जो समाजाला योग्य दिशा देईल, योग्य प्रयत्नाकडे घेऊन जाईल, असा अपेक्षित महंत समर्थांना तयार करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भारतभर भ्रमण करून या शक्तीची पीठं समर्थांनी निर्माण केली. आणि मग या पहिल्या दशकाच्या स्तवनामध्ये त्यांनी वेदांतांवर काही विचार करत असताना सर्वसामान्य व्यक्ती ह्या वेदांताकडे जात नाही, तर तिला सर्वसामान्य भाषेमध्ये हे अध्यात्माचं ज्ञान त्याच्यापर्यंत व्यवस्थित पोचवण्यासाठी या दासबोध ग्रंथाची निर्मिती झाली असं अभ्यास करताना आमच्याही लक्षात आलं. मग त्याच्यामध्ये त्यांनी ग्रंथाचा आरंभ करत असताना ग्रंथ कसा असावा, ग्रंथ लिहिण्याचा हेतू काय असो, ग्रंथामध्ये कोणते विषय असावेत, ग्रंथाच्या अभ्यासाने काय फळ प्राप्त व्हावं, ग्रंथामध्ये कोणते आधार आहेत, ह्या गोष्टी समर्थांनी स्पष्ट केलेल्या आहेत. आणि ते सर्व केल्यानंतर आपल्याला काय त्याचा निश्चित फायदा होईल हेही त्यांनी अतिशय प्रभावीपणे आपल्यापर्यंत मांडलेलं आहे. मग ही सगळी मांडणी करत असताना पहिला समास सुरू होतो ग्रंथारंभ आणि याच्यामध्ये जर विचार आपण केला तर प्रथमतः त्यांनी गुरूंना समन केलेलं आहे. त्यांचं आराध्य दैवत प्रभू श्रीराम त्यांना वंदन केलेलं आहे. श्रीराम म्हणून या ग्रंथाचा आरंभ केलेला आहे. मग पहिल्याच ओळीमध्ये ते म्हणतात, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जे येथ, श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. अशा 23 ओव्या एका पाठोपाठमध्ये येतात. मग त्याच्यामध्ये ग्रंथ नाम दासबोध, गुरु शिष्याचा संवाद, येथे बोलिला विशद भक्ती मार्ग. साध्या सोप्या रसाळ वाणीमध्ये हे पुढे जाताना लक्षात येतं की बाबा ग्रंथाची त्यांनी महत्त्व सांगितले. ग्रंथाचं श्रवण केल्याने आपल्याला काय प्राप्त होणार आहे असं. ग्रंथाचं नाव काय आहे तर श्रीमद दासबोध आहे. याच्यामध्ये काय आहे त्यांनी सांगितलं, गुरु शिष्याच्या रूपाने संवाद आहे आणि हा बोलल्यानंतर जो आहे याच्यामध्ये प्रामुख्याने भक्ती मार्गाचा विस्ताराने विचार केलेला आहे. मग हा भक्ती मार्ग तुमच्या आमच्या जीवनामध्ये का महत्त्वाचा आहे असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने आपल्या लक्षात येते की मगाशी सांगितल्याप्रमाणे काळाचा आपण विचार करतो तेव्हा काळ हा युगांच्या भाषेमध्ये मोजला जातो. मग काळ सत्ययुगामध्ये होता, काळ त्रेतायुगात होता, काळ द्वापार युगामध्ये होता आणि काळ कलियुगामध्ये सुद्धा आहे. सत्ययुगाचा जेव्हा विचार केला जातो सत्ययुगाला माणसाला दीर्घ आयुष्य होतं. थोडं आयुष्य कमी झालं, समाजाची सात्विकता कमी झाली, त्रेतायुगाची निर्मिती झाली, त्याच्यापेक्षा सात्विकता कमी झाली, द्वापार युगाची निर्मिती झाली आणि त्याच्यातही सात्विकता एकदमच कमी झाली, कलियुगाची निर्मिती झाली.
तुम्ही आम्ही सर्व राहणारे कलियुगामध्ये राहतो. आणि कलियुगाचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये येताना प्रामुख्याने असं आलं, की राजा परीक्षित हा पांडवांच्या वंशातला शेवटचा राजा. अतिशय कर्तव्यदक्ष, प्रजाहितदक्ष राजा. एवढं सामर्थ्य, आध्यात्मिक बळ त्याच्याकडे होतं. आणि ह्या राजाला शिकारीचा छंद असल्यामुळे तो एकदा शिकारीला गेला असताना त्याच्या हातातनं नकळतपणे घडलेल्या एका पापाचं कृत्य त्याला म्हणून 7 दिवसामध्ये या पृथ्वीवर त्याला देह सोडण्याची शाप प्राप्त होतो. आणि या शापातून मुक्तीसाठी हा राजा परिस्थिती त्याला उपरती होते. सर्व राजगादी सोडतो, आपल्या मुलाला राजसत्तेवर बसवतो आणि मुक्तीच्या मार्गावर बाहेर पडतो आणि 7 दिवसामध्ये श्रीमद भागवताचं श्रवण करतो आणि या देहातून तो मुक्ती घेतो, अशी श्रीमद भागवतामध्ये जी कथा येते. मग या कथेचा संदर्भ आपण जोडला तर मनुष्य म्हणून जेव्हा आपण देहावर आलेलो आहोत, कधी आपण याचा असा विचार केलेला आहे, की मी या देहामध्ये आलो, माझ्या देहाचं कर्तव्य काय आहे? या देहाच्या कर्तव्याला मी किती न्याय देतो, किती साधना करतो, किंवा मनुष्य जन्माचं प्रथम कर्तव्य काय? हे जर बघितलं तर आपल्याला हा दासबोध त्या दृष्टीने मार्ग करतो. याच्यामध्ये दुसऱ्या ओवीमध्ये सांगितल्याप्रमाणे भक्ती मार्ग जर आहे तर तिसरी ओवी सांगते, नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरूपण निरूपिले. या ग्रंथामध्ये काय वर्णन केलेलं आहे ते अतिशय सोप्या भाषेत, की नवविधा भक्तीचं ज्ञान सांगितलेलं आहे. ज्या योगे मनुष्यामध्ये वैराग्याची वृत्ती निर्माण होईल आणि निर्माण झालेली वृत्ती हे तुम्हाला अध्यात्म परायण करण्यासाठी निश्चित सहाय्यभूत ठरेल असं सांगितलं. मग भक्तीने काय होईल ती चौथी ओवी सांगते, भक्तीचे न योगे देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिपाव. ये ग्रंथी. या ग्रंथामध्ये काय आहे? भक्ती मार्गाने तुम्ही गेला तर तुम्हाला मुक्तीचा मार्ग काय आहे हा निश्चित प्राप्त होणार आहे. परंतु याच्या प्राप्तीसाठी मात्र प्रत्येकाने स्वतंत्रपणे प्रयत्न केले पाहिजे. मग हे काय प्रयत्न आहेत? तोच हा ग्रंथ आपल्याला शिकवतो. त्यांनी सांगितले 5व्या ओवीमध्ये, मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे. काय सांगतो दासबोध आपल्याला? तर या ठिकाणी भक्ती निश्चयाने करावी, त्याच्यामुळे शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होण्याचा निश्चय व्हावा आणि आत्मस्थिती आपली आध्यात्मिक होऊन तोही निश्चय दृढ व्हावा, असं या ग्रंथामध्ये मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. मग हा शुद्ध स्वरूपाचा दासबोधाचा अभ्यास करत असताना 6व्या ओळी सांगितलं, की शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायोज्य मुक्तीचा निश्चय, मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असे. आता शुद्ध स्वरूप म्हणजे काय, सायुज्य मुक्ती म्हणजे काय, मोक्ष प्राप्ती म्हणजे काय, फार मोठे मोठे शब्द आपल्याला वाटतात. पण समर्थांनी याचे अर्थाचं विवरण करत असताना हा भाग आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे हे जर आपण बघितलं तर मग आपल्या लक्षामध्ये येऊन जातं, की छोट्या छोट्या गोष्टीच्या कृती जर आपण करत गेलो तर या गोष्टींचं आपल्याला पूर्ण ज्ञान होण्यासाठी फारसा कालावधी लागत नाही. मग 7वी ओवी सांगते, शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे. म्हणजे काय काय करायला पाहिजे, बोलिला असे म्हणजे काय काय करायला पाहिजे हे इथे मार्गदर्शन आपल्याला होतं. मग पुढे आपल्याला सांगितले, की मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीवशिवाचा निश्चय बोलिला असे. मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय बोलिला असे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे. नाना कित निवारिले, नाना संशय छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न ऐसे बहुधा निरूपले ग्रंथारंभी, जे जे बोलिले ते अवघेची अनुवादिले, न वचे की कदा. तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद. या दशक म्हणजे 10, या 10 गोष्टीतून मी विशद करून हे सगळं फोडून ठेवतोय. काय सांगतोय तुला, की तुला भक्ती मार्गाने जायचं असेल तर तुझा निश्चय पक्का असला पाहिजे. मग निश्चय कशा कशाचा असला पाहिजे त्याचं अतिशय व्यवस्थित प्रत्येक वेळी भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान तुमच्याकडे असलं पाहिजे. आत्मस्थिती कोणती ती शोधता आली पाहिजे.
आता आत्मस्थितीचा विचार केला तर आपण ज्या स्थितीला राहतो तो देह म्हणजे मी आहे असं समजून आपण जगतो, हा आपला मोठा भ्रम आहे. आत्मस्थिती म्हणजे मी आत्मा आहे आणि हे देह मला मिळालेलं एक साधन आहे, याचा विचार या ठिकाणी प्रत्येकाने प्रामुख्याने केला पाहिजे. मग हा विचार दृढ होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर मुख्य देवाचा निश्चय, म्हणजे देव आणि काय, पण त्या देवतांच्या तत्वांमधला फरक मला समजून घेता आला पाहिजे. मुख्य भक्ताचा निश्चय, मी भक्ती करतो, तर माझी भक्ती कशी असली पाहिजे? एकविध भक्ती असली पाहिजे. जीव शिवाचा निश्चय, जीव म्हणजे काय, शिव म्हणजे काय, याचा भेद मला कळला पाहिजे. तो समजून घेतल्यानंतर साधनेने मी तो पूर्णपणे अनुभवला पाहिजे. नाना मतांचा नाना ब्रह्मा, मुख्य ब्रह्माचा विषय. आता ब्रह्म म्हणजे काय, नाना मतांचा निश्चय म्हणजे काय, मुख्य म्हणजे उपासना लक्षण म्हणजे काय, नाना कवित्व लक्षण म्हणजे काय, चातुर्य लक्षण म्हणजे काय, मायोद्भवाचे लक्षण म्हणजे काय, पंचमहाभूतांचं लक्षण काय, आणि ह्याचा करता कोण, असे नाना विषय ह्या छोट्या छोट्या वयांमध्ये आलेले आहेत. मग बघितलं आपण मुख्य देवाचा निश्चय. मग बऱ्याच वेळेला आपण साधना करायला सुरुवात केली तर मला आवडणाऱ्या देवाची मी साधना करतो. मग माझ्या आवडीचं मी काही करण्यापेक्षा जे देवाला आवडतं ते केलं तर जास्त फायद्याचं. जसं की मी आजारी पडलो तर मी माझ्या मनाने औषध घेत नाही, मी डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर मला जे औषध देतील त्याप्रमाणे मी ते औषध घेतो आणि बरा होतो. म्हणजे त्या आजारावर काय औषध द्यावं याचं ज्ञान जसं डॉक्टरला आहे, तसं अध्यात्मामध्ये मी कोणाकडे जाऊन मार्गदर्शन घ्यावं, अशा सर्वश्रेष्ठ व्यक्तीचं मार्गदर्शन घेऊन मी जीवनातून मुक्त झालं पाहिजे. आपण काय करतो, माझ्या आवडीचे माझ्या ओळखीच्या ठिकाणी जातो आणि जातो. अभिमानाने बरेच लोक सांगतात आम्ही गुरु केला, पण अध्यात्म सांगतं गुरु करणे अध्यात्मामध्ये चूक आहे. शिष्य होण्याची पातळी आपल्यामध्ये झाली की योग्य गुरु आपल्या जीवनामध्ये येतात आणि योग्य गुरु आपल्याला जीवनाच्या मुक्तीचा मार्ग सांगतात. मग हा मुख्य भक्ताचा निश्चय काय आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि मुख्य देवाचा विषय आहे. आता मग सांगितल्याप्रमाणे आवडीच्या देवाचं करण्यापेक्षा शास्त्र सांगतं त्या देवाचं जर आपण केलं तर त्याचा जास्त फायदा होताना आपल्याला दिसतो. काय होताना दिसतो फायदा? तर शास्त्र सांगतं ज्या कुळामध्ये तू जन्माला आला त्या कुळाच्या देवतांचं तू कर, कारण त्या ठिकाणी तुझ्यामध्ये असलेलं पृथ्वी तत्व आणि त्याचं जुळण्याची प्रक्रिया 30% जास्त होते आणि आध्यात्मिक उन्नती तुझी जलद गतीने होते. म्हणून मग आम्ही कुलदेवतांचं केलं पाहिजे. मग इथे सांगितलं मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय. जो जगतो तो जीव आणि जो अध्यात्माच्या मार्गावर पुढे जातो तो पहिल्यांदा जीवात्मा होतो आणि मग तो शिवाला मिळतो शिवात. मग ही प्रगती जर मला करायची असेल तर माझ्या जीवाचा निश्चय आधी झाला पाहिजे, तर मला ब्रह्म समजणार आहे. ब्रह्माचा निश्चय नाना मतांचा निश्चय. मग ब्रह्म काय आहे? ब्रह्म म्हणजे ही संपूर्ण सृष्टी आहे आणि या सृष्टीचा मी एक भाग आहे. जशी बाह्य सृष्टी आहे तशी माझी स्वतःची देहाची एक अंतरसृष्टी आहे. जे ब्रह्मांडात आहे तेच या पिंडात, या देहाला पिंड म्हणलं जातं. मग ब्रह्मांडातलं पिंडात आणलं की माझी साधना पूर्ण होते, हे जर मी समजून घेतलं आणि ते कशा प्रकारे केलं तर मला त्याचा जास्त फायदा. मग हे सर्व ह्या ग्रंथाच्या आरंभाला सांगितलेलं आहे. मग जे जे दशकी अनुवाद ते ते दशकी बोलिला, नाना ग्रंथाच्या समती उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. शास्त्रासह याची प्रचिती देण्याची क्षमता या दासबोध ग्रंथामध्ये आहे आणि तुम्ही हे समजून घेण्याची प्रक्रियासाठी या दासबोधाचं श्रवण करून ते कृतीत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाना ग्रंथांच्या समती उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्र सहित. मग जे जे आपण करू त्याच्यातून आपल्याला प्राप्त होणारी आत्मप्रचिती कुठपर्यंत घेऊन जाणार आहे आपल्याला? आत्मप्रचिती म्हणजे आत्म्याला आलेली प्रचिती. मग आत्मा कसा आहे तर निर्गुण निराकार आहे, त्याला कोणताही आकार नाही, पण शरीराला या उलट आकार आहे. काय आकार आहे? त्याला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, 2 नाकपुडे आहेत, मुख आहे, डोकं आहे, हात पाय चालणारी, हा एक आकार घेऊन हा देह जन्माला आलेला आहे. पण हा कसा आहे? हा अशाश्वत आहे. मग शाश्वत काय आहे? तर हे ब्रह्म शाश्वत आहे.
मग ह्या ब्रह्मांडात जे आहे ते ह्या पिंडामध्ये आहे, याची ओळख करून घेण्याची प्रक्रिया म्हणजे समर्थ साधना सांगतात. मग नाना समती अन्वये म्हणून मिथ्या म्हणता नये, तथापि अनुभवसी ये प्रत्यक्ष आता. जेव्हा तुम्ही साधनेच्या मार्गावर पाऊल ठेवा, तुम्हाला येणारा अनुभव, ज्याला अध्यात्मामध्ये अनुभूती असं म्हटलेलं आहे, त्या अनुभूतीपाशी तुम्ही जाणार आहात. पण कधी? त्या मार्गावर प्रत्यक्ष कृती कराल तेव्हा. मग याच्यासाठी अडचण काय येऊ शकते तुम्हाला? मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथाच्या समती भगवत वाक्य. मनामध्ये शंका शोधण्यासाठी अनेक ग्रंथांचं आपण वाचन करत असतो, श्रवण करतो, पण त्यातलं मुख्य सार घेण्यासाठी कमी पडतो. ते सार अतिशय माफक शब्दामध्ये समर्थ या ठिकाणी मांडताना आपल्याला दिसतं. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत, सर्व ग्रंथांचं वर्णन या ठिकाणी आले. इत्यादी नाना ग्रंथ समतीस बोलिले येथ, भगवत वाक्य यथार्थ निश्चयशी. भगवत वचनी अविश्वासे, ऐसा कोण पतित असे, भगवत वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे. त्यांनी वक्त्यांनी, श्रोत्यांनी ऐकताना काय नियम आपल्यामध्ये ठेवायचं एका वाक्यामध्ये सांगितले. अनेक ग्रंथांचं तुम्ही श्रवण करा, परंतु भगवत वचनावर जर अविश्वास असेल तर त्याच्यासारखा पतित म्हणजे कनिष्ठ कोणीच नाही. मग तुम्ही असं कितीही केलं तर विशेष फायदा होताना दिसणार नाही. पण भगवत वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे. इथे जे जे सांगितलेले ते सर्व भगवंताच्या विषयीचे आणि सत्य सांगितलेले. म्हणून हा ग्रंथ श्रवण करत असताना अतिशय एकाग्र चित्ताने सर्वांनी लक्ष देऊन हे सर्व ऐकावं आणि जे जे समजेल त्याची कृती करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करा. मग हे जर प्रयत्न आपल्याला करायचे असतील तर काय करायचे? पूर्ण ग्रंथ पाहिल्याविन उगाच ठेवीन जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. कुठल्याही ग्रंथाचं पूर्ण वाचन, पूर्ण आकलन जर समजून घेतलं नाही आणि त्याच्यावर जर आपण टीका करू लागलो, दुराभिमान करू लागलो, मत्सर करू लागलो, तर त्याचा साधनेमध्ये आपल्याला दोष लागू शकतो. अभिमाने उठे मत्सर, मत्सर ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळ बळे. जर हा मत्सर, अभिमान आणि क्रोध आपला जर कायम टिकून राहत असेल तर तो विकार प्रबळ होऊ शकतो आणि मनाचं संतुलन आपण पाहू शकतो. अशा ह्या असंतुलनाची आपल्याला होऊ नये म्हणून मग ज्या ज्या ग्रंथाचा आपण अभ्यास केलाय त्या ग्रंथातलं आणि दासबोधातलं साम्य जर शोधायचा आपण प्रयत्न केला तर त्याचा समन्वय आपल्याला लागू शकतो. पण त्याच्याविषयी जर आपण आकस बुद्धीने पाहू लागलो तर त्या मिळणाऱ्या ज्ञानापासून आपण दूर जाऊ शकतो. म्हणून अनेक ग्रंथांची नावं घेऊन समर्थ आपल्याला सावध करते. ऐसा अंतरी नासला काम क्रोधे खवळला, अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिसे. सर्वसामान्य व्यक्तीचं वर्णन या ओळीमध्ये दिसतं. जो अंतरात नासला म्हणजे देवाविषयी ज्याच्या मनात काहीही कळवळ नाही, काम क्रोधाने जो सातत्याने ग्रासलेला आहे, जो अहंभावाने पूर्णपणे भरकटलेला आहे, अशा व्यक्ती कलियुगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काम क्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताची पावला मृत्यू राह. ज्याला काम क्रोधाने पछाडलेले त्याला भलं कसं म्हणावं, असा रामदास स्वामी आपल्याला प्रश्न विचारला. पण अमृत सेविताची पावला म्हणजे दासबोध रूपी अमृत जर आपण श्रवण केलं आपल्यामध्ये तर आपण निष्कामपणे मोक्षापर्यंत पोहोचू शकतो. मृत्यूला राहो म्हणजे टाळू शकतो. पण कशासाठी? अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करून पूर्णत्वाकडे जाण्यासाठी. आता असो हे बोलणे अधिकारासारिखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. आपल्याला काय करायचं सांगितलं ते आता मी इथपर्यंत सांगितलं, हे थांबतो. या ग्रंथामध्ये मी जे काही बोललोय ते अधिकारवाणीने सांगत नाही, पण आता तुम्ही हे श्रवण करून त्याचा उपयोग तुमच्या जीवनात करून घ्या. याचं मार्गदर्शन आपल्याला ह्या पहिल्या दशकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाचे मूळ. बघा, श्रवण केल्याचा फायदा एक सारा सांगितले. आता श्रवण केल्याचे फळ म्हणजे ऐकल्याचं फळ काय तुम्हाला मिळणार आहे ते सुद्धा इथे लगेच सांगतात. क्रिया पालटे तात्काळ म्हणजे आपल्या वृत्तीमध्ये बदल होतो, आपल्या क्रियांमध्ये बदल होतो. तुटे संशयाचे मूळ
धार्मिक विषयीचं जी शंका आहे हे तुटण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होतो. मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम सायुज्य मुक्तीचे ठाई घडे. ठाई म्हणजे लगेच, त्वरित घडे. मग मार्ग सापडे सुगम म्हणजे चांगला मार्ग सापडेल, न लागे साधन दुर्गम अवघड साधन काही करावं लागणार. मग हे अवघड साधन करायचं नाही तर ते सायुज्य मुक्तीकडे घेऊन जाणार. मग मुक्तीचे 4 प्रकार आहेत, पुढे ओघाने ते येणार आहेत, तेव्हा आपण ते पाहूया. मग सायुज्य मुक्तीचं आपल्याला प्राप्ती होईल. सलोक समीप सायुज्य अशा मुक्तीचे ते सगळे भाग आहेत. मग नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती ऐशी आहे फलश्रुती ये ग्रंथी. दासबोधामध्ये काय आहे त्यांनी सांगितलं की ह्या दासबोधाचा ग्रंथ केलं तर अज्ञान दुःख नाहीसं होणार आहे, विवेकाची प्राप्ती होणार आहे, त्याचा परिणाम आपल्याला सगळा चांगलाच प्राप्त होणार. मग काय होणार आहे, दुःखाची भ्रांती आहे ही नष्ट होणार आहे, अंगी वैराग्य येणार आहे, व्यावहारिक चातुर्य येणार आहे, आध्यात्मिक चातुर्य येणार आहे, यथायोग्य येणार आहे, विवेकासहित अशी फलश्रुती आपल्याला सांगितली. शीघ्र ज्ञान प्राप्त. तर ज्ञान म्हणजे काय, तर जे ज्ञान तुम्हाला जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त कसं व्हावं याचे ज्ञान करून देतं, ते ज्ञान खऱ्या अर्थाने. आणि आपण व्यवहारात जो शिकतो त्याला आपण ज्ञान म्हणतो, ते खरं शिक्षण आहे आपलं. ते अध्यात्मदृष्ट्या अविद्यामध्ये सांगितलं जातं. अविद्या आणि विद्या. विद्या म्हणजे काय, सा विद्या विमुक्त आहे. जी विद्या तुम्हाला जीवन मृत्यूच्या चक्रातून मुक्त करते ती विद्या, आणि बाकी जे सगळं शिकतं ते अविद्येमध्ये. मग असं हे तुम्हाला मुक्तीचं साधन हा दासबोध उपलब्ध करून देत आहे. मग हा कसा आहे, योगियांचे परमभाग्य अंगी बाणे ते वैराग्य चातुर्य कळे यथा योग्य विवेकासहित भ्रांत अवगुणी अवलक्षण तोची होती सुलक्षण धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती. काय होतं, तुमच्यामध्ये अवगुण निघून जातात, सुलक्षण म्हणजे चांगली लक्षणं येतात, आपण तार्किक विचार चांगला करायला लागतो, आणि समयो वेळेला सगळ्या कोणत्या गोष्टी त्या जाणून घेत. आळसी तेच साक्षपी होती पापी तेच प्रस्तावती निंदक तेची वंदू लागती भक्ती मार्गाशी. तुम्ही साधना करायला लागतात, जे तुमची निंदा करणारे आहेत, जे तुमच्यावर वेगवेगळे आक्षेप घेणारे आहेत, ते तुम्हाला वंदू लागतात म्हणजे प्रणाम करू लागतात. महद्भाग्य ह्या पहिल्याच दशकाच्या समासामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं. नाना दोष ते नासती पतित ते पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. केवळ श्रवणाचं फळ सांगितलं की नाना दोष, अनेक प्रकारचे दोष आपल्यामध्ये असतील तर ते दोष सुद्धा आपल्याकडनं नष्ट होतील. पतित ते पावन, जे खळ म्हणजे वाईट मार्गाने वागतात ते सुद्धा पतित पावन होतील. प्राणी पावे उत्तम गती म्हणजे मनुष्याला चांगली गती प्राप्त होईल. कशाने, तर श्रवण मात्र, या ग्रंथाचं श्रवण केल्याने. फळ सांगितलं. नाना धोके देह बुद्धीचे नाना कित संहदाचे माना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे. देहबुद्धीचे जे धोके ते नष्ट होतात, जे जे नाना संदेह मनामध्ये आहेत ते नष्ट होतात, आणि मनाचे उद्वेग जे संसाराविषयीचे आहेत ते सुद्धा श्रवणाने नासतात म्हणजे नष्ट होतात. ऐशी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी जो पुसा तयासी तेची प्राप्त. तुम्ही जी भावना मनामध्ये ठेवून त्याचं श्रवण करा तेच तुम्हाला प्राप्त होणार. बघा, आपण लहान मुलांना सांगतो चांगल्याच्या संगतीमध्ये राहा. का सांगतो, तर चांगल्या संगतीमध्ये आपण राहिलो तर निश्चित आपलं पण मतप्रवर्तन होऊ शकतं, म्हणून आपण चांगल्या संगतीत राहा. मग या ग्रंथाचा विचार करत असताना त्यांनी गणेश स्तवन केले, पुढे शारदेचं स्तवन केलंय पुढच्या याच्यामध्ये, आणि गणेशाचं श्रवण स्तवन करत असताना ते का केलं, तर गणेश ही आराध्य देवता, ही सर्व देवतांचा पूजेमध्ये अग्रमान असलेला भगवंत आहे. मग का अग्रपूजेचा मान आहे त्याला, काय त्याचं एवढं महत्भाग्य आहे की त्याला अग्रपूजेचा मान आहे कोणाला माहिती, कोण सांगेल. भगवान श्री गणेशाला आपल्या पूजेमध्ये अग्रमान का दिला जातो, कोणत्याही शुभ कार्यामध्ये, आपल्याकडे लग्न असो, वास्तुशांती, पूजा कुठेही असो, आपण प्रथमतः गणेशाचं पूजन करतो. का करत असो, काय कारण आहे त्याच्या मागे, ते शास्त्र आपल्याला माहिती असलं पाहिजे.
हे शास्त्र जर आपल्याला माहिती असेल तर त्या शास्त्रानुसार आपण आपल्यामध्ये जे जे काही प्राप्त होईल असा हा दासबोध आपल्याला आपल्या सूक्ष्म जीवनाकडे पाहण्यासाठी उद्युक्त करेल. मग आपल्याला या सूक्ष्माकडे जायचं असेल तर शास्त्रानुसार आपण सांगितले, प्रथमतः त्यांनी सांगितले की कोणत्या देवतेचं करावं. इथे दासबोधाचा जरी असला तर रामदास स्वामींनी सांगितलेला विचार आहे, तुम्ही इथे तिथे कुठे धरू नका, तुमची कुलदैवत आहे त्यांचं पूजन करा. ती कुलदैवत तुम्हाला अध्यात्माच्या मार्गामध्ये पुढे जाण्यासाठी योग्य मार्गदर्शन करतील. इतर तर नाना ठिकाणी तुम्ही फिरू नका, फुकट भ्रमंती करून तुमचा या देहाच्या प्राप्तीमध्ये झालेला वेळ सुद्धा वाया घालू नका. असं महत्वाचं साधन या दासबोधामध्ये पहिल्या समासामध्ये आपण बघितलं. दुसऱ्या समासामध्ये गणेश स्तवन केलेलं आहे. तर हा गणेश का महत्वाचा आहे तर याला पूजेमध्ये सर्वत्र आग्रह मान दिला जातो, कारण हा मान त्याच्या कर्तृत्वाचा आहे. गणेश ही देवता आहे की आपण जी प्रार्थना करतो ही प्रार्थना आपल्या इष्टदेवतेपर्यंत कुलदेवतेपर्यंत पोहोचवण्याचं काम अतिशय महत्त्वाने करतो. गणेश ही देवता अशी आहे की मनुष्याची भाषा आणि देवांची भाषा जाणणारा देव आहे. मग आपली मनुष्याची भाषा आहे ही नाद भाषा आहे, देवांची भाषा ही प्रकाश भाषा आहे. मग आपण जे नाद भाषेत बोलतो त्याचं रूपांतर हा गणेश देव आपलं प्रकाश भाषेत करून आपल्या कुलदेवतेपर्यंत इष्टदेवपर्यंत पोहोचवतो. आणि मग आपली प्रार्थना फलद्रूप होण्यासाठी आपल्याला ती साधनाच करावी लागते. मग या साधनेमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर त्यांनी ह्या गणेशाचं स्तवन तितकंच केलेलं आहे. पुन्हा प्रभू श्रीरामांना वंदन केलंय. ओम नमोजी गणेनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा माझे अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाग शून्यास वदवावे कृपा कटाक्षे करुणी. माझ्यावर तुमचा सतत ज्ञानाचा कृपा कटाक्ष कायम असावा अशी प्रार्थना समर्थ रामदास स्वामी प्रभू श्रीरामांना करत आहे. तुझे कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्व भक्षक काळे दास्यत्व कीजे. बघा आता ग्रंथाचं नाव दासबोध आहे. दास याचा विचार आपण केला तर जो सेवक आहे त्याला दास म्हणतात. हनुमंतरायांना हा शब्द विशेष करून वापरला जातो. मग आपल्यालाही कोणाचं तरी असं दास झालो तर ते ज्ञान त्या गुरुमुखातून आपल्याला प्राप्त होणार आहे. मग हे गुरुमुखातून ज्ञान प्राप्त करून जसं पहिल्यांदा आपल्याला दास व्हावं लागेल. मग प्रथमतः समर्थ रामदास स्वामी प्रभू श्रीरामाचे दास झाले आणि मग त्यांनी जो प्रभू श्रीरामांनी बोध केला त्याचं विवरण या दासबोध रूपाने आज आपल्याला ग्रंथ रूपाने होणारा मोठा सत्संग म्हणून प्राप्त होते. मग मलाही कोणाचं दास झालं तर माझ्याही जीवनात कुठेतरी प्रभू श्रीराम येतील आणि मलाही बोध करतील असा पहिल्या समासामध्ये सांगितलेला संशयाचा आपला सर्व भाग दूर करण्याचं काम समर्थ आपल्याला या दासबोधातून सांगतात. मग त्यांनी सांगितलं तुमच्या कृपेची निबळे, जर तुमची कृपा असेल तर हे घडू शकतं. मला वाटतं मी करता आहे, परंतु ह्या कर्त्याच्या मागे जे घडत असतं त्याच्या मागे गुरुची कृपा असते तरच हे घडतं, अन्यथा ते घडू शकत नाही. मग त्यांनी काय सांगितलंय, वितुळती भ्रांतीची पडळे. भ्रांती म्हणजे काय तर जो भ्रम आहे आपल्याला, मी देह आहे हा भ्रम आहे आपला, मी मनुष्य म्हणजेच मी आहे हा भ्रम आहे आपला. हा भ्रम नाहीसा करण्याचा काम ग्रंथराज दासबोध करतो आपल्या जीवनात. मग काय होऊ शकतं, आपल्याला दास्यत्व आधी पत्करलं पाहिजे. मग काय करायला पाहिजे, एता कृपेची निज उडी विघ्ने कापती बापुडी होऊनी जाती देशधडी नाम मात्रे. जर आपण कोणाचं दास्यत्व केलं तर आपल्या जीवनामध्ये परमेश्वर किंवा देव हा प्रथम होतो आणि मग इतर गोष्टी गौण होत जातात, याचं लक्षण आपल्याला दिसू लागतं. म्हणून नामे विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर आदी करुणी हरिहर अमर वंदिती. आता हरी आणि हर म्हणजे हे भगवान विष्णूच्या संदर्भात आणि रामाच्या अवतारामध्ये हा भाग आहे. मग नामाने काय होतं तर विघ्न नाहीशी होतात. कलियुगाचा मगाशी आपण विचार केला की कलियुगातली सर्वश्रेष्ठ साधना नाम सांगितली आहे. मग नाम जर आपल्या मुखामध्ये असेल तर येणाऱ्या बऱ्याच संकटांवर मात करण्याची क्षमता आपोआप आपल्यामध्ये निर्माण होते. पण नाम घेताना सुद्धा मी फक्त शब्दरूपाने नाही घेतलं पाहिजे, तर भावपूर्ण नाम माझ्याकडनं घडत असेल तर त्या नामाचा होणारा माझ्या अंतरंगावरचा परिणाम अतिशय सुरेख असेल.
मग मला या नामरूपी भगवंताकडे जोडायचं असेल, तर एका दिवसात हे नाम आपल्या मुखामध्ये येणार नाही. त्याच्यासाठी मला किमान रोज अर्धा तास त्यात बसून देवाचं नाम घेऊन माझ्या शरीराला, मनाला ती सवय लावावी लागेल आणि एकदा का ही सवय लागली, की माझं चालता बोलता नामस्मरण घडेल आणि माझ्यामधल्या आध्यात्मिक वृत्तींची चालना वाढून हळू माझं व्यक्तिमत्व अध्यात्माच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत पुढे जाईल आणि गुरूंची कृपा माझ्यावर होईल. म्हणून त्यांनी काय सांगितलं पुढे, वंदुनिया मंगळनिधी कार्य करिता सर्व सिद्धी आघात अडथाळे उपाधी बांधू शकेल. वंदुनिया सकळ म्हणजे काय? सकळ म्हणजे जे शुभ आहे, जे मंगल आहे, ते चांगलं आहे. असा सगळा साठा जिथे आहे ते सकळ, मंगळ, चांगलं. हा निधी आहे. निधी म्हणजे साठा आहे. हा साठा जर मला करायचा असेल, तर माझं मागच्या जन्मात काही घडलं मला माहीत नाही, परंतु या जन्मात मी माझ्या कृतीने असं निर्माण करील की तो सकळ मंगळाचा निधी माझ्याकडे साठा तयार होईल आणि या जन्मात मला नाही जमलं तर पुढच्या काही जन्मामध्ये मी या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करेन. बघा, व्यवहारामध्ये आपण काही उत्पन्न मिळवण्यासाठी आपल्या जीवाची अकांताने धावपळ करून तो पैसा मिळवतो. पण तो पैसा मिळवल्यानंतर शेवटपर्यंत तो खरंच मला उपयोगाला येणार आहे का? हा विचार जेव्हा आपल्याला समजतो तेव्हा फार उशीर आपल्या जीवनामध्ये आपल्याला झालेला दिसतो. हा उशीर आपल्याला होऊ नये याचं मार्गदर्शन या दासबोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मग छोट्या-छोट्या ग्रंथांतून पुढे जाताना संप्रदायामध्ये विचार केला तर प्रथमतः ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. ज्ञानेश्वरीचा अभ्यास खूप क्लिष्ट वाटतो, अवघड वाटतो आणि मग असं वाटतं हे माझ्यासाठी नाही. अध्यात्मच माझ्या माणसासाठी नाही याच्या निष्कर्षापाशी आपण येतो आणि आपली आध्यात्मिक साधना बंद करतो. ही साधना आपल्याला बंद व्हावी असं वाटत नसेल तर आपण योग्य मार्गाने प्रयत्न केला पाहिजे. पहिल्यांदा सोप्या आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. या आध्यात्मिक ग्रंथातून त्या अध्यात्मातला शास्त्राचा भाग समजून घेऊन हळूहळू आपण कृतीला उद्युक्त झालं पाहिजे आणि कृती करता ज्या अनुभूती येईल त्या अनुभूतीतून आपण शिष्याच्या पातळीकडे कसे जाऊ याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. मग याच्यासाठी आपण नाम घेतलं पाहिजे. सत्संगात म्हणजे चांगल्या विचार तर आहे. ग्रंथांचं वाचन हा चांगला सत्संग आहे. त्या सतसाठी आपला देह कुठेतरी झिजवला पाहिजे. त्याच्यासाठी काहीतरी त्याग केला पाहिजे. निरपेक्ष प्रेमाची भावना आपल्यात निर्माण झाली पाहिजे. आणि हे सर्व करत असताना आपल्या गुणदोषांचं म्हणजे गुण वाढवून दोषांचं निवारण केलं पाहिजे. आणि करत एक दोषरहित व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे, की त्याच वेळेला आपल्यावर गुरुकृपेचा वर्षाव होणार आहे. मग हा वर्षाव जर आपल्यावर टिकवायचा असेल, हा सकळ मंगळ निधी आपल्याला घ्यायचा असेल, तर आपल्याला पहिल्यांदी नवविधा भक्ती पुढे येणार आहे ह्या दाग त्याच्यामध्ये आपण श्रवण ही पहिली भक्ती आहे. त्या श्रवण भक्तीचं किमान आचरण करून आपण मग पुढे भगवंताचं नाम म्हणजे कीर्तन करत आहे. जयाचे आठविता ध्यान वाटे परम समाधान नेत्री रिधोना मन पांगुळे सर्वांगी. पुढची ओवी सांगते, ज्याची आठवण केल्यानंतर अंतरंगामध्ये परम समाधानाची वृत्ती निर्माण होते. नेत्रामध्ये रुधोनिया मन, नेत्रामध्ये भाव जागृत होऊन आनंदाचे अश्रू प्राप्त होतात आणि मग बाकी सर्व गलित गात्र जी पांगुळ म्हणजे गलित गात्र जे अवयव ते होतात आणि परमेश्वर मार्गाकडे लावावीत अशी वृत्ती आपल्यामध्ये निर्माण करतो तो दासबोध. सगुण रूपाची ठेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती. जर आपण साधनेच्या मार्गात चालता आपल्या व्यवहारात येणाऱ्या अडचणी हळू दूर होऊन आपल्याला त्या मार्गावर पुढे चालण्यासाठी सुयोग्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. पण त्याच्यासाठी मात्र आपल्याला ही साधना केली. सर्व काळ मदोन्मत्त सदा आनंदे डुलत हरुषे निर्भर उद्दित सुप्रसन्न वदन. साधना करणारा एका वेळा मस्तीत जगतो असं समर्थ सांगतायत आपल्याला. कशी असते ती मस्ती? इतरांच्या सारखी नसते. तो त्याच्या आनंदामध्ये त्या परमेश्वराच्या अनुसंधानामध्ये असतो आणि ते अनुसंधान त्याला दिव्य आनंदाच्या प्राप्तीकडे घेऊन जात असतं. मग ह्या दिव्य आनंदाची प्राप्ती जर मला पाहिजे असेल तर मी किमान त्याच्याशी नामरूपाने तरी जोडून राहिलं पाहिजे. भगवंताचं नाम घेतलं की 6 रूपाशी जोडतो आपण. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याची शक्ती आपल्याला सातत्याने मदत करत असते. मग ह्या शक्तीकडे जर आपल्याला वळवायचं असेल तर पहिल्यांदा आपल्या मनाला सवय लावावी लागते नामस्मरणाची आणि तोच दासबोध आपल्याला समजावून सांगतो. मग कसं राहिलं पाहिजे? सर्व काळ मदोन्मत्त म्हणजे साधनेच्या धुंदीत आपण राहिलं पाहिजे. सदा आनंदे डुलत, बाहेर काही परिस्थिती असो माझा आतला आनंद कोणी हिरावून घेणार नाही या भूमिकेमध्ये मी असलं पाहिजे. मग ही भूमिका काय करते आपल्याला?
कायम आनंदाच्या ठिकाणी घेऊन जाते. सुप्रसन्न वदनू, आपल्या शरीरावर कायम तो प्रसन्न नांदतो. असा आनंद आपण क्रमाने पाहणार आहोत. आजची वेळ आपली संपली, आपण 2 मिनटं जास्त घेतली. यासाठी पुन्हा एकदा रामदास स्वामींच्या आदी करून आमच्या सर्व गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या या ठिकाणच्या दासबोधच्या आजच्या सेवेला पूर्ण विराम देतो. उद्या आपण बरोबर 5:30 वाजता पुन्हा सर्वजण भेटूया. पुन्हा एकदा गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो, गुरुस्तवन घेतो आणि आजच्या वर्गाची समाप्ती करतो. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. उर्वरित भाग आपण नियमितपणे रोज याच नियमित वेळेमध्ये पाहणार आहोत. लिंक याच ग्रुपमध्ये सर्वांना नियमितपणे पाठवली जाईल. शक्य असेल त्यांनी घ्यावं, कारण समर्थांनी सांगितले जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे. आणि समर्थांनी सांगितले शहाणे करावे सकळ जन, पण आम्ही फक्त आमच्या गुरूंच्या आज्ञेनुसार जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे साधना म्हणून आम्ही सांगतो. तुम्ही जर तुमच्या जीवनात उतरले तर तुमच्याही जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तो आनंद तुमच्या आमच्या जीवनात कायम टिकून राहो अशी समर्थ सद्गुरू रामदास स्वामी आमचे सद्गुरू सर्वांच्या चरणी व्यक्त करतो आणि आजच्या सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देऊया. कुंडलिकावर देव जय विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, समर्थ रामदास स्वामी की जय. उद्या बरोबर 5:30 वाजता नियमितपणे आपला वर्ग सुरू होईल. पुन्हा एकदा धन्यवाद. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. काही जणांना लिंक ओपन झाली नाहीये आता दासबोधाची. नाही, याच्यामध्ये आम्ही नवीन लोकांचा जर कोणाला समावेश व्हायचा असेल तर ग्रुप नवीन लोकांना दास